आकाशवाणी. मंजिरी गानू आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज पुणे भेटीवर. सिम्बायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठाच्या 21व्या दीक्षांत समारंभात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार. मुंबईत विधान परिषदेच्या शताब्दी वर्षाच्या कार्यक्रमातही राष्ट्रपती आज सहभागी होणार. पंतप्रधान नरेंद्र मोदी 3 दिवसांच्या ब्रुनेई आणि सिंगापूर दौऱ्यासाठी रवाना. शेतकऱ्यांचं जीवनमान सुधारण्याच्या उद्देशानं सुमारे 14,000 कोटी रुपयांच्या 7 योजनांना केंद्रीय मंत्रिमंडळाची मान्यता. आणि पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये भारतीय खेळाडूंची चमकदार कामगिरी. पदक तालिकेत भारत 15व्या स्थानावर. आता सविस्तर बातम्या. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू कालपासून 3 दिवसांच्या महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असून आज त्या पुण्यातील सिम्बायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठाच्या 21व्या दीक्षांत समारंभात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. तसंच मुंबईत विधान परिषदेच्या शताब्दी वर्षाच्या कार्यक्रमातही सहभागी होणार आहेत. काल संध्याकाळी त्यांचं पुण्याच्या लोहगाव विमानतळावर आगमन झालं. राज्यपाल CP राधाकृष्णन यांनी त्यांचं स्वागत केलं. तत्पूर्वी काल कोल्हापूरच्या वारणानगर इथं वारणा महिला सहकारी उद्योग समूहाच्या सुवर्ण महोत्सवी समारंभात राष्ट्रपतींनी मार्गदर्शन केलं. वारणा विद्यापीठाचं उद्घाटनही यावेळी राष्ट्रपतींच्या हस्ते झालं. सहकारी संस्थांनी तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर करावा असं आवाहन राष्ट्रपती मुर्मू यांनी यावेळी केलं. सहकार क्षेत्रातील संस्थांनी व्यवस्थापनात अचूकता आणावी, अधिकाधिक युवांना या क्षेत्राशी जोडून घ्यावं असं त्यांनी सुचवलं. तात्यासाहेब कोरे यांनी मुहूर्तमेढ रोवलेल्या वारणा महिला सहकारी उद्योग समूहानं सहकारातून उद्योग आणि शिक्षण क्षेत्रात पर्यायानं देशातील विकासात मोठं योगदान दिलं आहे असे गौरवोद्गार राष्ट्रपतींनी यावेळी काढले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज 3 दिवसांच्या ब्रुनेई आणि सिंगापूर दौऱ्यासाठी रवाना झाले. ब्रुनेईचे सुलतान हजी हसन अल बोलकिया यांच्या निमंत्रणावरून पंतप्रधान आज आणि उद्या ब्रुनेईच्या भेटीवर आहेत. उभय देशांदरम्यानच्या राजनैतिक संबंधांच्या स्थापनेला यंदा 40 वर्ष पूर्ण होत असताना ते या देशाचा दौरा करत असून भारताच्या पंतप्रधानांची ही पहिली द्विपक्षीय भेट असल्याचं परराष्ट्र व्यवहार खात्याचे पूर्व विभागाचे सचिव जयदीप मुजुमदार यांनी काल नवी दिल्लीत पत्रकारांना माहिती देताना सांगितलं. या भेटीत पंतप्रधान मोदी भारत ब्रुनेई द्विपक्षीय संबंधांच्या विविध पैलूंसंदर्भातील द्विपक्षीय चर्चांमध्ये सहभागी होण्याबरोबरच सहकार्याच्या नव्या मार्गांचाही शोध घेतील. पंतप्रधान मोदी त्यांच्या दौऱ्याच्या दुसऱ्या टप्प्यात 4 आणि 5 सप्टेंबरला सिंगापूरला भेट देतील. सिंगापूरचे पंतप्रधान लॉरेन्स वोंग यांच्या निमंत्रणावरून ते या देशाला भेट देणार आहेत. या दौऱ्यात दोन्ही नेते भारत सिंगापूर धोरणात्मक भागीदारीतील प्रगतीचा आढावा घेतील. तसंच प्रादेशिक आणि जागतिक मुद्द्यांबाबतच्या आपल्या दृष्टिकोनांची देवाणघेवाण करतील. शेतकऱ्यांचं जीवनमान सुधारण्यासाठी आणि त्यांचं उत्पन्न वाढावं या हेतूनं 13,966 कोटी रुपये खर्चाच्या 7 महत्त्वपूर्ण योजनांना केंद्रीय मंत्रिमंडळानं काल मंजुरी दिली. माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी काल नवी दिल्लीत प्रसारमाध्यमांशी बोलताना याबाबत माहिती दिली. डिजिटल कृषी अभियान, अन्न आणि पोषण सुरक्षेची योजना, त्याबरोबरच कृषी शिक्षण आणि व्यवस्थापन मजबूत करण्यासाठी 2,291 कोटी रुपये खर्च करण्याचा निर्णयही घेण्यात आला. पशुधनाचं आरोग्य सुधारण्यासाठी तसंच फलोत्पादनाच्या शाश्वत विकासासाठीच्या योजनांनाही काल मान्यता देण्यात आली. 3 रेल्वे प्रकल्पांनाही या बैठकीत मंजुरी देण्यात आली. यात राज्यातील मुंबई ते इंदूर दरम्यानच्या मनमाड धुळे इंदूर रेल्वेमार्गाचा समावेश आहे. 309 किलोमीटर लांबीच्या या रेल्वेमार्गासाठी 18,036 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. येत्या 5 वर्षात हा प्रकल्प पूर्ण होईल असं वैष्णव यांनी सांगितलं. केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान आज नवी दिल्लीत ॲग्रिश्युअर फंड आणि कृषी निवेश पोर्टलचा प्रारंभ करणार आहेत. याशिवाय विविध विभागात कृषी क्षेत्रासाठी उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या बँका आणि राज्यांच्या प्रयत्नांचं कौतुक म्हणून दिल्या जाणाऱ्या कृषी पायाभूत निधी अर्थात AIF उत्कृष्टता पुरस्कारांचं वितरणही कृषी मंत्र्यांच्या हस्ते केलं जाणार आहे. राज्यांचे मंत्री तसंच विविध राज्यांचे आणि बँकांचे प्रतिनिधी या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. या पुरस्कारांमुळे बँकांना त्यांची कामगिरी आणखी सुधारण्यास आणि योजना यशस्वी करण्यात योगदान देण्यास प्रेरणा मिळेल असं कृषी मंत्रालयानं म्हटलं आहे.
पीक काढणीनंतरच्या व्यवस्थापनासाठी पायाभूत सुविधा आणि सामुदायिक शेती मालमत्तांच्या निर्मितीच्या उद्देशानं 2022 मध्ये AIFचा प्रारंभ करण्यात आला होता. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. केंद्रानं 23व्या विधी आयोगाच्या स्थापनेची अधिसूचना जारी केली आहे. या आयोगाची मुदत 3 वर्ष म्हणजे 31 ऑगस्ट 2027 पर्यंत असणार आहे. या आयोगावर पूर्णवेळ अध्यक्ष आणि सदस्य सचिवांसह 4 पूर्णवेळ सदस्यांची नियुक्ती केली जाईल. न्यायिक व्यवहार विभागाचे आणि वैधानिक विभागाचे सचिव आयोगाचे पदसिद्ध सदस्य असतील. याशिवाय आयोगाचे 5 अर्धवेळ सदस्य असतील. सेबीच्या अध्यक्ष माधवीपुरी बुच यांना ICICI बँकेनं कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्त होताना मिळणाऱ्या आर्थिक लाभाशिवाय अन्य कोणतेही अतिरिक्त लाभ दिलेले नसल्याचं स्पष्टीकरण दिलं आहे. माधवी बुच या ICICI बँकेमध्ये कार्यरत होत्या आणि 31 ऑक्टोबर 2013 रोजी त्या सेवानिवृत्त झाल्या. बुच यांनी एकाच वेळी सेबी आणि ICICI बँकेकडून पगार घेतला तसंच बँकेकडून इसॉप घेतला असा आरोप काही माध्यमाद्वारे करण्यात येत होता. त्यावर ICICI बँकेकडून हे स्पष्टीकरण देण्यात आलं आहे. देशात पर्यटन विकासाला चालना देण्यासाठी सरकार विविध योजना राबवत असून या क्षेत्रात अधिक विकासासाठी खासगी गुंतवणूक वाढवणं आवश्यक आहे असं मत केंद्रीय सांस्कृतिक आणि पर्यटन मंत्री गजेंद्र सिंग शेखावत यांनी व्यक्त केलं. मेघालयात शिलाँग इथं पर्यटन मंत्र्यांच्या बैठकीत ते बोलत होते. देशात पर्यटन विकासाला चालना मिळावी आणि सर्व राज्यांमध्ये समन्वय राहावा यासाठी केंद्र सरकारच्या पर्यटन मंत्रालयाच्या वतीनं सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या पर्यटन मंत्र्यांच्या बैठकीची साखळी आयोजित करण्यात येत आहे. त्यातली 3री बैठक काल झाली. यात ईशान्येकडील राज्य, पूर्व भारतातील राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांचे पर्यटन मंत्री सहभागी झाले होते. यापूर्वी चंदीगड आणि गोवा इथं या बैठका झाल्या. राजस्थानच्या बाडमेरजवळ काल रात्री तांत्रिक बिघाडामुळे भारतीय वायुदलाचं MiG-29 लढाऊ विमान कोसळलं. मात्र वैमानिक या दुर्घटनेतून सुखरूप बचावला असून अन्य कोणतीही जीवित अथवा वित्तहानी झाली नसल्याचं वायुदलाकडून सांगण्यात आलं. रात्रीच्या वेळी विमान उड्डाणाचा नियमित प्रशिक्षण सराव सुरू असताना विमानात गंभीर स्वरूपाचा तांत्रिक बिघाड झाल्यानं वैमानिकाला आपत्कालीन सुविधेच्या साह्यानं आपली सुटका करून घेणं भाग पडलं. वायुदलानं या घटनेच्या न्यायालयीन चौकशीचे आदेश दिले आहेत. पॅरिसमध्ये सुरू असलेल्या पॅरालिम्पिक स्पर्धेचा कालचा 5वा दिवस भारतासाठी आनंददायक ठरला. 2 सुवर्ण आणि 2 रौप्य पदकांसह पदक तालिकेत भारत 15व्या क्रमांकावर पोहोचला. सुमित अंटिलनं भालाफेकीत मिळवलेलं सुवर्णपदक हे कालच्या दिवसाचं खास वैशिष्ट्य ठरलं. सुमितनं 70.59 मीटरवर भालाफेक करून पॅरालिम्पिकमध्ये नवा विक्रम प्रस्थापित केला. बॅडमिंटनमध्ये पुरुष एकेरीच्या SL3 मध्ये नितेश कुमारनं सुवर्णपदक जिंकलं तर सुहास यतिराज यानं SL4 इव्हेंटमध्ये रौप्य पदकाची कमाई केली. बॅडमिंटनच्या महिला एकेरीत तुलसीमती मुरुगेसन हिनंही रौप्य पदक मिळवलं. याशिवाय बॅडमिंटनमध्ये तसंच तिरंदाजीत मिश्र सांघिक प्रकारात कांस्य पदकं मिळाली. तत्पूर्वी थाळीफेकीत योगेश कथुनियानं रौप्य पदक मिळवलं. या सर्व पदक विजेत्यांचं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती जगदीप धनखड आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अभिनंदन केलं आहे. आज स्पर्धेच्या 6व्या दिवशी नेमबाज अवनी लेखरा दुसरं सुवर्णपदक मिळवण्याच्या आशेनं अंतिम फेरीत उतरेल. पुरुषांच्या उंच उडीच्या अंतिम फेरीतही मरियप्पम थंगावेलू याच्याकडून भारताला पदकाची अपेक्षा आहे. महाराष्ट्रातील विदर्भ आणि मराठवाड्याला अतिवृष्टीचा फटका बसला आहे. अनेक ठिकाणी नदी नाल्यांना पूर आले आहेत. अतिवृष्टीत 4 लोकांना प्राण गमवावे लागले असून 17 जण गंभीर जखमी झाले आहेत. 88 जनावरं या अतिवृष्टीत दगावली आहेत. अनेक ठिकाणी शेतीचं तसंच घरांचं मोठं नुकसान झालं आहे. तेलंगणच्या काही भागातही पावसाचा जोर कायम आहे. आंध्र प्रदेशात NTR आणि गुंटूर जिल्ह्यात पूरस्थिती असून नागरिकांच्या मदतीसाठी प्रशासकीय यंत्रणा युद्धपातळीवर काम करत आहेत. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज पुणे भेटीवर. सिम्बायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठाच्या 21व्या दीक्षांत समारंभात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार. मुंबई विधान परिषदेच्या शताब्दी वर्षाच्या कार्यक्रमातही राष्ट्रपती आज सहभागी होणार. पंतप्रधान नरेंद्र मोदी 3 दिवसांच्या ब्रुनेई आणि सिंगापूर दौऱ्यासाठी रवाना. शेतकऱ्यांचं जीवनमान सुधारण्याच्या उद्देशानं सुमारे 14,000 कोटी रुपयांच्या 7 योजनांना केंद्रीय मंत्रिमंडळाची मान्यता. आणि
पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये भारतीय खेळाडूंची चमकदार कामगिरी पदक तालिकेत भारत 15व्या स्थानावर. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.